बिकम अ फायनान्शियल इंडिपेंडंट विथ अ इन्शुरन्स म्हणजे काय हे बघा. अनेकदा आपण महागड्या महागड्या गोष्टी घेत असतो. मग समजा ॲक्सिडेंट झालं, इमर्जन्सी मेडिकलला खर्च लागलाय किंवा काही हरवलं आहे, कुठली गोष्ट घ्यायची आहे, यासाठी कधी काय होतं त्याचा बोजा आपल्यावर जास्त पडतो. पण ऑलरेडी आपण त्याचा इन्शुरन्स काढलाय, तर जी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे त्यातली काही रक्कम जी आहे ती इन्शुरन्स कंपनी भरते. त्यामुळे जो बोजा आपल्यावर पडणार आहे तो पडत नाही. त्यामुळे जे आपला फायनान्शियल गोल अचीव करायचा आहे त्याच्यातनं आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. आता अनेकांना वाटतं यार मी तर आताची 20व्या वर्षीत आहे, 30व्या वर्षीत आहे, टर्म इन्शुरन्स नंतर बघू. पण मित्रांनो, जेवढ्या लवकरात लवकर आपण घेऊ. जी चूक मी केली, मी खूप उशिरा टर्म इन्शुरन्स घेतला. पण मी जर आधीच घेतला असता तर मला प्रीमियम कमी पडला असता आणि मी जास्त कोटींपर्यंतही घेऊ शकलो असतो. कारण की जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये आपण काढतो तेवढा जास्त बेनिफिट आपल्याला मिळतो. याचा फायदा काय, आज आपण कमवतोय चांगलं आहे, पण आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला जी आर्थिक गरज पडणार आहे तीही भरून काढणार आहे. म्हणजे समजा आपल्या होम लोन चालू आहे किंवा ATC लोन चालू आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, पण आपल्यानंतर सुद्धा टर्म इन्शुरन्समधलं आपल्या घरच्यांना ती रक्कम दिली जाते. त्यातनं ते त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकताय. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. नक्की आपण ते काढलं पाहिजे. त्यातलं अजून एक महत्त्वाचं म्हणजे लाईफ इन्शुरन्स काढू शकताय. लाईफ इन्शुरन्स काय असतं, म्हणजे जे विमा कंपनी आहे त्यांच्यामध्ये आपला एक कॉन्ट्रॅक्ट होतो. आपण काय करतो, अमुक अमुक टर्मसाठी आपण हा लाईफ कव्हर घेऊन टाकतो. त्यामध्ये जर आपल्याला काही झालं तर ही जी कंपनी आहे ती आपल्याला आपल्या घरच्यांना आपण नसताना ती अमाऊंट प्रोव्हाइड करते. त्यामधून ते त्यांचा खर्च काढू शकता आहे. त्यामुळे चांगली गोष्ट म्हणजे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत तर आपली फॅमिली सेफ आहे, पण आपल्यानंतर सुद्धा इन्शुरन्समधून ती आपल्या घरच्यांना मदत करते.